दादा पहिली कुठे हॉलमध्ये आहे की किचन मध्ये? हा एक मिनिट राजेश थांब. काय झालं? तुझं आणि प्रियाचं काही भांडण झालंय? कशावरून? प्रिया काय म्हणाली? काही गोष्टी बोलल्याशिवाय चेहऱ्यावरूनच कळतात. एकच सांगतो, उद्यापासून प्रियाच्या चेहऱ्यावर खुशी आणि फक्त खुशी दिसली पाहिजे. ठीक आहे, आता जाऊ? हो जा, पण सरळ स्वतःच्या खोलीमध्ये जा. अरे पण डिस्पेन्सरीतली कॅश तरी वहिनीकडे देऊ की नको? ती सुद्धा प्रियाच्या हातामध्येच दे. अरे पण दादा माझं ऐकणारच की नाही? ठीक आहे. काय कसं वाटतंय? छान, सुरेख. अगं तू जर इथे बसलेली नसतीस ना तर एखाद्या 5 स्टार हॉटेलच्या रूम मध्ये आल्यासारखं वाटलं असतं. 10 तासात एवढा फरक कोणी केला? क्विक इंटिरियर्स. क्विक इंटिरियर्स? पण ती तर खूप महागडी फर्म आहे. कॉस्टली बट क्विक. खर्च किती आला? त्याची काळजी तू करू नकोस. हे सगळं आईने करून दिलंय. शिवाय सगळं घर थोडी डेकोरेट केलंय. ही रूम सुद्धा या घरातलाच एक भाग आहे हे विसरू नकोस प्रिया. आणि त्याशिवाय हे सगळं करण्याच्या आधी दादा वहिनीला काय वाटेल हे. इकडचा दादा वहिनींचा फोटो कुठे आहे? ती फ्रेम या फर्निचरला मॅच होत नव्हती. मॅच होत नव्हती? अगं फ्रेम मॅच होत नव्हती तर नवीन फ्रेम आणायला हवी होतीस. बरं कुठे ठेवली असती फ्रेम? तिकडे कपाटावर ठेवली. दादा वहिनींचा फोटो असा कपाटावर टाकायला ते काय जुनं फर्निचर वाटलं तुला? आणि आता हे पेंटिंग कुठे लावू? का दुसऱ्या भिंती नाहीयेत? तूच बघून सांग ना, कुठली भिंत रिकामी आहे? मग जिथून आणलंस तिथे परत देऊन टाक. आणि हे फर्निचर? ते सुद्धा देऊन टाक. नाहीतरी या दानात मिळालेल्या बेडवर बसायला सुद्धा मला उशाळवाणं वाटतंय. आणि मला या घरात राहणंच उशाळवाणं वाटतंय. त्याचं काय? काय म्हणायचंय काय तुला? हेच तर दुःख आहे. मला काय म्हणायचंय, माझ्या मनाला काय वाटतं हे तुला कळतच नाहीये राजेश. अरे जर माझ्या बेडरूम मध्ये सुद्धा माझा अधिकार नसेल तर माझं या घरात नक्की काय स्थान आहे हे सांगून टाक मला. प्रिया, तुझं या घरातलं काय स्थान आहे तुला माहिती आहे, पण दादा आणि वहिनींचं माझ्या आयुष्यातलं काय स्थान आहे हे तुला समजून घ्यायला. मी तुझ्यासाठी या घरात आले राजेश. इतर कुणाशी माझा काही संबंध नाही. आणि मी या घरात मोठी मानाची जागा मागत नाहीये. हा, मात्र तुझ्या मनात माझं पहिलं स्थान असायला हवं. नाहीतर काय? नाहीतर मी आणि तुझे दादा बहिणी या घरात एकत्र राहणं शक्य नाही. अच्छा, मग हे ऐकून घे, ज्या घरात दादा वहिनी नाहीत त्या घरात मी सुद्धा राहणार नाही. राजेश, 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 माझं ऐकून तरी घे. रामू काका, रामू काका, प्रिया, रामू काका, लवकर डॉक्टरने बोलवायचं. प्रिया, प्रिया. घाबरायचं काही कारण नाही. प्रेग्नन्सी पिरियड मध्ये हे असं होतं कधी कधी. हे सिरप लिहून देतोय. हे 2 चमचे ग्लासभर दुधातून दिवसातून 2 वेळा घ्यायचं. आणि मुख्य म्हणजे मन प्रसन्न ठेवायचं. तुम्ही सुद्धा हे लक्षात ठेवा. निघतो मी. I'm sorry. Relax. रुपा, एक मिनिट. प्रिन्सिपलचा फोन आहे. हो, हॅलो. हे बघ रुपा. रुपा, मी बाबांना पटवलंय. आज दुपारी बरोबर 12 वाजता हँगिंग गार्डन मध्ये. मग संध्याकाळी आपण पिक्चरला जाऊ. अय्या, प्रिन्सिपलचा भारी जीव दिसतोय. हो सर, हो मी नक्की येते सर. ओके सर. ओके सर? कोण सर? ओ मी सर नाही का? हँगिंग गार्डन. बाबा, मी निघू? निघ. युनिव्हर्सिटीत बहुतेक पहिली येणार माझी मुलगी. अभिनंदनाचे फोन आताच यायला लागले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हॅलो, इज इट 4146260? येस, कोण बोलतोय आपण? मी प्रिन्सिपल साखर दांडे. साखर दांडे? अहो पण रुपा तर आता तुमच्याकडेच गेले ना. मूर्खा, मी शिकवणी घेत नाही.
शिकवण्या घेत नाही? मग काय करता? हँगिंग गार्डनला. म्हणजे उन्हात शिकवण्या घेता? महामूर्खा, ती तिथे एका बेकार नालायक कार्ट्या बरोबर प्रेमग्रंथ वाचित बसली असेल. एका नालायक कार्ट्या बरोबर? अरे बापरे, आमचा क्लीन बोर्ड झाला. हा, हँगिंग गार्डन काय? अब मजा आएगा बच्चम जी. कुणाला केला होता फोन? तुमच्या कार्ट्याच्या न होणाऱ्या सासऱ्याला. अय्या, म्हणजे त्यांना मुलगी आहे? नाही, त्यांना पण एक कार्टी आहे, आपल्या कार्ट्यासारखीच. अरे दिनू, दिनू शी, झोपला की काय? अरे दिनू, असं किती दिवस चालायचं? का तुला संधिवात आहे? अरे मला तसं म्हणायचं नव्हतं. मग अरे स्पेशल क्लासच्या नावाखाली चोरून आपण असं किती दिवस भेटणार? अगं चोरून? चांगली तुझ्या बापाच्या परवानगीनं राज रोज शिकवणी सुरू आहे आपली. किती फी झाली तुमच्या स्पेशल क्लासची प्रिन्सिपल साहेब? कशी कानात गवत घातलंस, आता कान पकडतेस काय? तू आहेस तरी कोण? अरे काय बाबा, असला बाबा तो? बाबा चुकलो, आपला मामा. मामा? अरे हट, तुझ्यासारख्या बेकार माणसाला माझी मुलगी द्यायला मी काय खराखुरा मामा नाहीये. मग मी करीन मामा. हट, अरे हलकट बेकार. कोण म्हणतं मी बेकार आहे? तुझा बाप साखरदांडे. माझा बाप? अच्छा, प्रिन्सिपल साखरदांडे. येस, यू नो. येस, आय नो. अहो ते बोलणार ना का? अहो त्यांच्या मुलीशी लग्न करायला मी नकार दिला ना, म्हणून माझ्या सोडू उगवत आहेत. काय 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 काय? अहो एका कोट्याधीश बापाचा मुलगा मी. कोण आहे हो? कोट्याधीश. कोट्याधीश बापाचा मुलगा मी, आणि एका सामान्य प्रिन्सिपलच्या मुलीशी मी लग्न करणार? काय, तुझे वडील कोट्याधीश आहेत? मग म्हणवलं असतात. तुमचा मामा केला ना, मग तुम्हाला घेऊन जाय ना. काय करतात ते? धंदा करतात. अरे पण काय धंदा करतात ते? नाही काय, एक धंदा असेल तर सांगेन ना. अनेक धंदे करतात. एका बापाच्या नवऱ्यानं एवढे धंदे करतात. ठीक आहे, तो तुझ्या वडिलांना उद्या मला भेटायला सांग. उद्या? त्याचं काय, नेमकं आज ते कुठल्या देशात आहे तेच मला माहिती नाही. खूप बिझी असतात ना ते. वर्ष आमची भेट सुद्धा होत नाही. रात्री त्यांची आठवण मला झोप लागत नाही. खूप रडतो मी. मला कित्येकदा प्रश्न पडतो, हम बाप की आहे कोण? ते काय नाही. उद्या तुझा बाप कोण आहे ते दाखव, आणि मग हिला भेट. अरे अरे बुढ़ा खदरूड, बेटा सलामत तो बाप 50, दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे. प्रिया, अगं अजून तू तयार नाहीस ना? अगं 5:30 वाजले, 6चा मुहूर्त आहे. अरे मी तयारच आहे. मग पण काय शोधतेस? अरे म्हणजे पाटल्या असतात ना या कपाटात, त्या सापडतच नाहीत कुठे. त्या तिकडे ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवर मध्ये पाहिलंस? पाहिलं ना. नीट बघ, जा जा जा. मेंढळी कुठली. अगं बाथरूम मधल्या फळीवर काढून ठेवलं असेल बघ. छे रे, मी नेहमी कुठे वापरते त्या पाटल्या. चहा अगदी वेळेवर आणलात. प्रिया, हा गरम गरम चहा पी. डोकं जरा थंड कर आणि आठव कुठे ठेवलेत ते. काही हरवलंय? हरवलं नाही हो, तिच्या त्या सोन्याच्या पाटल्या सापडत नाही. रामू काका, मला भाजी चिरायची. थांबा रामू काका. रामू काका, तुम्ही काहीतरी लपवताय. रामू काका, काय झालं रामू काका? काय कर्म व्हायचं राहिलंय? कशाबद्दल बोलताय तुम्ही? सांगू नये, पण पुन्हा घडू नये म्हणून सांगायलाच हवं. कळत नाही काय झालंय वहिनीनं, कुठल्या सैतानानं झपाटलंय. मला वाटलंच. तू थांब प्रिया. रामू काका, तुम्हाला म्हणायचंय की प्रियाच्या सोन्याच्या पाटल्या वहिनीने? मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय. माझे डोळे त्याआधी कुठले का नाहीत? अहो ऐकलत का? अहो काय झालं? अहो काय झालं काय? माझ्या घशाला कोरड पडलीये. घे पाणी पी. अहो भिजेल ना मी. नाही, नेहमीच कोरडी असते, एकदा तरी भिजलेलं बघायचंय मला. अहो फाजीलपणा पुरे झाला. अहो इथे प्रसंग कुठला ओढवलाय? कुणावर? अहो कुणावर काय, आपल्या पोरीवर चक्क चोरीचा आळ येणार होता. अहो ती साळसूत गोगल काय, त्या राजेशची वहिनी, तुम्हाला भारी कौतुक तिचं. तिनं प्रियाच्या पाटल्या चोरल्या. माधवीनं? अशक्य आहे. अहो रामू काकांनी स्वतः चोरताना पाहिल्या आपल्या डोळ्यांनी. रामू काकांनी पाहिलं? बसला ना विश्वास? नाही, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तरी माझा विश्वास बसणार नाही. अगं माधवी म्हणजे? नाव काढू नका तिचं या घरात. तिचं नाव या घरात काढणं म्हणजे तिच्या नावाला कमीपणा आणणं.
तुम्हाला काय म्हणायचंय? हे घर म्हणजे थँक्यू मम्मी पप्पा, नाईस पोज. कार्ट्या, ही काय फोटोची पोज होती? त्याचं काय मम्मी, एका मासिकात जाहिरात आली, त्यांना सुखी कुटुंबाचा फोटो पाहिजे आणि पहिला बक्षीस 5,000 रुपये. अय्या, म्हणून तू आमचा फोटो काढलास? मग कारण परत त्या मासिकात जाहिरात आली की त्यांना दुखी कुटुंबाचा फोटो पाहिजे, तर मी तुमचा पाठवी. दिन्या, काय मम्मी, सुखी कुटुंबाचा खरा फोटो मला माझी वहिनीकडे मिळेल. ते सुखी कुटुंब, हे दुखी कुटुंब. थोबाड फोडीन. हे. तिकडे तिकडे. किती खोटं हसतोस रे. सॉरी, खरं हसण्याचा प्रयत्न करतो. अजूनही तुझ्या डोक्यातून तो पाटल्यांचा विचार जात नाही ना? कसा जाईल तूच सांग ना. राजेश, जोपर्यंत तू या घरात आहेस तोपर्यंत तो विषय तू कधीच विसरू शकणार नाहीस. असाच उदास बसून राहशील. नाही प्रिया, नाही. या असल्या क्षुल्लक कारणावरनं घर सोडायचं तू मनातही आणू नकोस. मग मी काय करू ते सांग ना. मुकाट्याने तुला असं उदास बसलेला पाहत राहू? राजेश, जेव्हा जेव्हा वहिनी तुझ्या समोर येते तेव्हा तूच अपराध केल्यासारखा वागत असतोस. मी आहेच अपराधी. माझ्या शिक्षणासाठी वहिनी आपलं मन मारून जगत राहिली प्रिया. अगं, मंगळसूत्र, नथ, कुड्या या सौभाग्याच्या अलंकाराखेरीज सोन्याचा तिच्या शरीराला स्पर्शही नाही झाला. आणि मग तू या घरात आलीस. कदाचित तू माहेराहून आणलेले अलंकार पाहून तिच्या मनात लोभ निर्माण झाला असणार. आणि लोभ हा वाढतो, कमी होत नाही. ती सतत स्वतःची तुलना माझ्याबरोबर करत असणार. तिच्याकडे नसलेलं माझ्याकडे आहे हे तिला कधीच सहन होणार नाही. आणि अशा परिस्थितीत आपण या घरात पुरे झालं प्रिया. आता पुन्हा त्या वेगळ्या संसाराच्या विषयावर येऊ नकोस. हे बघ, आपल्यात आता कसलाही वाद नाहीये. आता तू आनंदात राहायला हवंस. ओके? बरं मला सांग, तू तुझा रात्रीचा डोस घेतलास? रामू काकाला दूध आणायला सांगितलंय. हा, ते रामू काका दारू. हे तुम्ही काय केलं रामू काका? वहिनी साहेब, यापुढे माझ्याशिवाय कोणाच्याही हातून दूध पिऊ नका तुम्ही. आणि या घरातल्या अन्नाला शिव सुद्धा नका. तुम्हाला काय म्हणायचंय रामू काका? आता फार झालंय. आता अगदी हद्द झाली म्हणून बोलतो. तुमच्या वहिनीला जाऊन विचारा, त्यांनी या दुधात काय मिसळलं होतं. काय? ते दूध जर तुम्ही प्यायला असत ना, तर तुमचं बाळ जन्माला येण्याआधीच ते. तुम्ही शुद्धीत आहात का रामू काका? तुमच्या खुलशी वहिनीला जाऊन विचारा. रामू काका, चांगलं केलं, चांगलं केलं. कडू बोलणारं माझं थोबाड फोडलं, चांगलं केलं. या घोड माणसांच्या घरात अन्नावारी राबलो मी, पण या घरातल्या माणसांच्या मनात आता पाप आलाय. हे घर आता माझं नाही राहिलं. माझं नाही राहिलं हे घर. माझं नाही राहिलं. माझं नाही राहिलं. बहिणी, बहिणी,